ती मला म्हणाली की बालजी मेरे लिए कुछ कम करो ना. तेव्हा मी तिला म्हटलं, हेमाजी, मैं आपका फ़ैन हूँ, मैं आपका चाहता हूँ, मैं आपको मानता हूँ, आप बहुत बड़े आर्टिस्ट हैं, सब ठीक है, लेकिन आपने जो अभी मेरे को सवाल किया कि मेरे लिए कुछ कम करो, तो मैं आपसे ये जवाब देता हूँ कि आज तक आपने मेरे लिए क्या किया है. देखिए बालजी, 2 रोल है, एक मेघनाथ का और ये दशरथ महाराज का. बोला ठीक है, आपको कौन सा चाहिए? बोला मैं महाराज दशरथ करूँगा. अरे यार, वो तो 2 ही एपिसोड है, ये मेघनाथ का थ्रू आउट है. बोला मेजरमेंट मैं नहीं देखता हूँ, कितना लंबा है कितना छोटा है वो देखता नहीं हूँ, लेकिन मेरे को दशरथ ही करना है. अरे लेकिन ओल्ड गेटअप है. बोला मैं शुरू में यंग टोल्ड रोल किए मैंने स्टेज में, तो उसकी फिक्र मत करो आप, ये दशरथ ही करूँगा मैं. एक प्रयोग म्हणून करायला गेले ते, आणि त्यांच्या हातामध्ये एवढा जाड रॉड होता. तो रॉड असाच हे करायचे, आणि मी त्यांना डिवोर्सल्यावर त्यांना असं वाटलं त्याने फेकून मारला रॉड माझ्यावर, आणि तो रॉड त्यांना असं वाटलं की बारला लागेल आणि खाली पडेल. तो 2 बारमधून आत आला आणि इथे 6 संबंध रक्तबंबाळ झालं. तो नेहमी सगळ्यांना सांगायचा की मी आमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये 2 आर्टिस्ट भेटले, काय, एक निळू फुले आणि दुसरे बाळदुरी. प्रयोग संपल्यानंतर ते कधीच शिवाजी मंदिराच्या फुटपाथवर उभे दिसलेले मला आढळले नाहीत. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पा टप्पांच्या कार्यक्रमासाठी आज मी आलो आहे डॉक्टर भुलाबाई देसाई रोड, जो दक्षिण मुंबईमधला वॉर्डन रोड म्हणून अनेक वर्ष ओळखला जातो. अशा ठिकाणी राहत असलेल्या चित्रपट, रंगभूमी आणि मालिका या तिन्ही माध्यमामध्ये विशेष ठसा उमटवलेले असे अभिनेते बाळ ढोरी यांच्या घरी. नमस्कार. मग आता तुम्ही मला तर कालपासून सांगत होता की मी गिरगाव, आमच्या गिरगावात जाणार आहे, म्हणजे माझं गिरगाव, तिथे मी लहानाचा मोठा झालो वगैरे, कोताची वाडी वगैरे. आज कसं वाटलं गिरगाव बघून? म्हणजे तुम्ही आता सतत जात असाल ना इतकी वर्ष, पण तर गिरगाव मधला बदल? नाही, गिरगाव मधला बदल म्हटल्यानंतर मी पूर्वी सुद्धा बरेच 40-50 वर्ष झाली असतील गिरगावात. आमची पोळ्याच्या वाडीत मी जायचो, आमची पिढी राहायची, आणि हल्लीच्या वेळी जायला लागलो काही कामानिमित्त जायचं. तर त्या दिवशी काय आलं, एकदा सामंत म्हणून त्यांचं पंचांचं दुकान पंचेच, तर ते आमच्या तिकडचेच कुडाळचे ना. तर मला म्हणाले, बाळासाहेब गिरगावात काय जमणार आहे? म्हणजे का हो? अहो, पूर्वी रविवारी जर बघायचं म्हटलं की इतकी गर्दी असायची, आता सगळं शिक्षुपाट असतं. खरंय, मी सुद्धा रविवारी कधी गिरगाव होतो, मला अक्षरशः शिक्षुपाट म्हणजे माणसंच नाही. पूर्वी कसं होतं, गिरगाव आणि दादर असा एक तुलना व्हायची, आणि मराठी माणसाचं अगदी हुकमी. आणि आता मला सुद्धा जाणवलं की तसं आपला माणूस दिसतच नाही, आणि ते त्याने बोलून दाखवलं. तुम्ही आज आलात हॉटेलला, तुम्ही रविवारी या आणि बघा, जरा फिरा, ट्राफिक इकडे तिकडे मॅजिस्ट्रेट वगैरे सगळं साम समजतं. वाईट वाटलं त्यात, त्याला काही इलाज नाही. पण जुनी एखादी आठवण गिरगावातली? गिरगावातली जुनी आठवण म्हणजे त्यावेळेला तुम्हाला माहिती असेल अभिषेक प्रभू, त्याचा कृष्णला वगैरे होता. तर एके वर्षी त्याने त्या फणसवाडीमध्ये गणपती उत्सव करायचा. तर त्यावेळेला एका गणपती उत्सवामध्ये त्याने माझी 3 नाटकं ठेवली होती. अच्छा. एकट्याची 3 नाटकं होती त्यावेळेला माझी. कोणती? एक मृत्युंजय होतं, नंतर गाठ आहे माझ्याशी, आणि थँक्यू मिस्टर. अरे हेवी. आणि ती त्याने आवर्जून ती 3 नाटकं ठेवली होती, आणि मला त्याने मोठा गणपती असा भेट दिला होता. वा, छान आठवण आहे. तर मी तुम्हाला माझी गिरगावची लहानपणीची आठवण सांगतो. शाळेमध्ये गिरगावातच लहान होता. तर 27 मार्च 1973 मी रात्री झोपलो, सकाळी
घरी लोकसत्ता आला. आता ते फक्त मुद्रित मध्ये दिवस होते, टीव्ही आलेला पण संध्याकाळी बातम्या असायच्या. पहिल्याच पानावर बातमी बघितली, राजेश खन्ना डिंपल कापडिया यांचं लग्न. आता तुम्हाला राजेश खन्नाची गरज सांगायला नको, शाळेत वय होतं माझं. त्यानंतर 21 फेब्रुवारी 1975 रोजी अशीच अजून एक लग्नाची गोष्ट घडली आणि 22 फेब्रुवारीच्या लोकसत्तेमध्ये पहिल्या पानावर एक पुन्हा फोटो आला. बाळ ढोरी आणि जयश्री गडकर यांचा विवाह. हो. आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे 1999च्या डिसेंबरमध्ये लोकसत्तामध्ये पहिल्या पानावर फोटो होता माधुरी दीक्षित डॉक्टर श्रीराम यांनी विवाह बंद, म्हणजे त्यांनी अमेरिकेत लग्न केलं पण इकडे त्यांनी ते रिसेप्शन केलं. एवढ्या वर्षाच्या कालखंडामध्ये 3 अशी लग्न जी लोकसत्तानी पहिल्या पानावर कव्हरेज दिलं. तुमचं काय म्हणजे तुमचं लव्ह मॅरेज तर नाही, तुमचं अरेंज मॅरेज मला माहिती आहे, पण हा अनुभव, ती आठवण. नाही, आता काय झालं की त्यावेळेला सुद्धा माझी नाटकं एवढे इतके होते ना की मी ज्या वेळेला 73ला आमचं गुरु कॉम्पिटिशन, ते गुरु इतकं गाजलं की त्या गुरुला त्याच्यामध्ये ही होती त्यावेळेची उषा कल्पक आणि आताची उषा नाटक आणि INTचं होतं ते. तर त्या नाटकाने जवळजवळ आम्ही 27 बक्षिसं घेतली होती. हो, 27 बक्षिसं घेतली होती. आणि ते नाटक आकाशवाणीवर 14 भाषेत ट्रान्सलेशन झालेलं नाटक आहे. पहिलं तुमचं हे शांतता कोट चालू, त्यानंतर हे नाटक. त्यामुळे इतकी नाटकं, त्या 4 नाटकं माझी चालू होती आणि त्या ह्याच्यामध्ये मी नोकरी करत होतो. 71-72ला आमचं हे सुरू झालं तालमी वगैरे आणि 73ला गुरु आलं आणि गुरुच्या नंतर लागोपाठ 4 नाटकं माझी आली. म्हणजे चंद्रले मोहनने बोलवलं, मोहन वाघाने, ते संघर्ष, त्याच्यामध्ये दत्ता भट आणि तोरडमल होते. नंतर मावालीमध्ये पद्मा चव्हाण, रमेश जोग, सीमा वगैरे सगळी मंडळी. ते मिळालं त्याचा किस्सा मजेशीरच आहे. म्हणजे पद्मा चव्हाणच्या हाईटचा नवरा तिला त्या नाटकात सापडत नव्हता आणि मी तिचा 11वा नवरा. म्हणजे तिला कोणी असं सापडतच नव्हतं नवरा, पांडुरंग धुरतना. त्याच्याच काकानी, पद्मा चव्हाणच्या काकांनी सांगितलं धुरतना प्रोड्युसरना की असं असं गुरु नाटक आले, त्याच्यामध्ये बाळधुरी आहे, तुम्ही बघा त्याला. आणि मग मला त्यांनी बोलवलं आणि त्यावेळेला म्हणाल की आता हा नवरा फायनल. व्हेरी गुड. तर अशी नाटकाची गडबड चालू होती माझी. आणि त्यावेळेला एंगेजमेंट होती साखरपुडा आणि मी नेमका नागपूरला होतो दौऱ्यावर. डंखाचा दौरा चालू होता आणि मला यायचं म्हणून मी याला घेऊन गेलो बरोबर. कोण? आपला नरेन चव्हाण, की बाबा हे पुढचे प्रयोग तू कर म्हणून. आणि संध्याकाळी 3:30-4चा मुहूर्त होता आणि ट्रेन आली उशिरा आणि मी 6 वाजता पोचलो. आणि ही बातमी स्क्रीनमध्ये दिली होती त्याने. अच्छा. त्याचा साखरपुडा तोच आला उशिरा म्हणे. तर अशा त्या सगळ्या गमती होत्या. आणि त्यामुळे त्या काळात जितकं वाहतुकीचं पण नव्हतं ना, म्हणजे आणि मग लग्नाची बातमी पहिल्या पानावर आली, त्याची प्रतिक्रिया हे स्क्रीनमध्ये पण आली. हो, स्क्रीनमध्ये पण आली, सगळा पेपर. आणि इव्हन टीव्हीवर तर रोज चालू होती. अच्छा. मला आता तुम्हाला असा एक प्रश्न करायचा बघा, आता बायोपिकचे दिवस आहेत, चरित्रपट कलाकारांवरचे येत आहेत, क्रिकेटर्सवरचे येत आहेत, नेत्यांवरचे येत आहेत. पण मला किंवा मराठी चित्रपट रसिकांना एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, जयश्री गडकर यांच्यावर बायोपिक अजून का नाही? किंवा कोणी तुम्हाला काही विचारणा झाली किंवा काय झालं? नाही, विचारलं बऱ्याच लोकांनी, पण आमच्याही डोक्यात पहिल्यापासून आहे. माझा मुलगा आनंद, त्याच्या डोक्यात सुद्धा अगदी पूर्वीपासून आहे. ती वेळ आली की ते करणारच होता मी कुठल्या परिस्थितीत. पण काही तांत्रिक गोष्टीमुळे त्याला थोडं थांबावं लागले, मध्ये मध्ये काही प्रॉब्लेम्स आले, हे झालं ते झालं. पण करायचं 100% डोक्यात आहे. कारण काय अशी ही जयश्री आत्मचरित्र तर म्हणजे मला आजही आठवते तो 16 रवींद्रला झालेला, मग तो आत्मचरित्र झालं. पण आता आज बायोपिक चरित्रपटाचे दिवस असताना, आणि का ते मी म्हणतो माहिती आहे की मराठी चित्रपट सृष्टीचा इतिहास ज्याला विचारात घेतला जातो, तो लिहिला जातोच आहे. त्यावेळेला सर्वोत्तम 5 मराठी अभिनेत्रींमध्ये जयश्री गडकर हे नाव आहे. तेवढं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे,
गुणवत्ता तर आहेच आहे, नृत्य आहे, अभिनय आहे, केवढी तरी व्हरायटी दिलेली आहे. म्हणजे तो एक वेगळा विषय ठरेल. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हे नवीन नक्कीच नक्कीच. आणि याच्यावर आता तुम्ही सगळे म्हणालात ना, त्याच्यावर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. पुण्याचा जकातदार आणि दुसरा आपला काय त्याचं नाव, सतीश जकातदार, आणि त्याचा त्या दोघांची संस्था ना ती आशय काय काय फिल्म क्लब तो कोण, तो सावळासारखा आहे बघ, माहिती आहे. हां हां, मग हां त्याने मला विचारलं होतं की बाळासाहेब असं असं बाईंच्यावर आपल्याला कार्यक्रम करायचा आहे हां काय, आणि मध्ये स्क्रीन असेल, या बाजूला बाई बसलेली असतील, दुसऱ्या याच्यावर मुलाखत घेणारा असा बसलेला असेल. तर मी त्याला प्रश्न विचारला, म्हटलं एवढे आर्टिस्ट आहेत तर मग जयशूबाईंचंच नाव का म्हटलं तुझ्या डोक्यात आलं काय. तेव्हा तो मला म्हणाला, बाळासाहेब तुम्ही विचारताय हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे, पण तरी तुम्ही विचारताय त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो की व्हर्साटाईल आर्टिस्ट ज्याला म्हणतो, एक्झॅक्टली, अष्टपैलू, अष्टपैलू, चतुरस्त्र, जिने मानेने केलं, जे म्हणजे ब्राह्मण कन्या, जिने तमासगीरचा रोल केला, जिने याच्यामध्ये तुमच्या मोहित्यांची मंजुळ्यामध्ये ऐतिहासिक केलं, पौराणिक केलं. एवढंच नव्हे तर शाहीर परिसरामध्ये छक्क्याची भूमिका गेली होती का, की त्या गुरुला हे करण्यासाठी. तर त्याने मला सांगितलं की मला सांगा तुम्ही याच्यामध्ये अशा व्हर्सटाईल काम करणारं कोण आर्टिस्ट आहे, तुम्ही नाव सांगा मला फक्त. अर्थात त्यानेच मला नावं सांगितली, म्हणजे कोणी नाही आहे म्हणून मला त्यांची प्रोग्राम करायचा आपल्याला 3 तासाचा. पण तो नंतर ते राहून गेलं ते सगळं तसंच आणि थांबलं. पण बायोपिक जे तुम्ही म्हणताय ना, ते मी माझ्या आनंदच्या आणि आता आमची सोनाली सुनबाई, ती आमच्या तिघांच्याही डोक्यात आहे. पण बायोपिक करताना याच्यामध्ये एक सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे त्या भूमिकेसाठी, त्या व्यक्तिरेखेसाठी कलाकार कुठला निवडणार, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण का म्हणजे ती जी रेंज आहे, डेप्थ आहे, डिवोशन आहे, म्हणजे बांधिलकी ज्याला म्हणतो, किंवा कौशल्य, कसं मेहनत, ते कोण दाखवणार, ते शोधणं फार कठीण आहे. ते शोधणं. बरं, तुम्ही चित्रपटसृष्टीला किंवा नाट्यसृष्टीला बदल काय बघितला एवढ्या वर्षात? एवढ्या वर्षात म्हणजे त्यावेळेला आम्ही जे आता हे मंडळ, आताची मंडळी, म्हणजे असं बोलू नये कधी, कारण काय कालाय तस्मै नमः. आपण काय केलं, आम्ही त्यावेळेला असं केलं, हे कधीच बोलायचं नाही, जे आता चालू आहे त्याच्याबरोबर जायचं आपण काय. आता त्यावेळेला बरेच लोक विचारतात, पण मी त्याला उत्तर देत नाही. ते म्हणून आता हे करताय फार चांगलंच करतायत सगळे, वादच नाही. पण कोणीतरी त्या दिवशी मला विचारलं, अहो आमच्याकडे तालमी, म्हटलं आम्ही 1-1, 1.5 महिना तालमी करायचो, म्हणजे रिहर्सल. पण आता हे किती करतात याची काय कल्पना नाही मला, आणि मी काय तसा कॉन्टॅक्ट जास्त नाही आहे. तर म्हटलं त्याच्यावर मी काय बोलणार म्हटलं. नाही, पण तुमच्या तालमीचे पण काही अशा आठवणी असतील ना, तालमी रिहर्सलच्या आठवणी भरपूर आहेत. जसं आता मी म्हटलं आमचे हे पुरुषोत्तम दारव्हेकर, त्यांनी आमचं थँक्यू मिस्टर ग्लाड केलं होतं. का असं की आम्ही त्यावेळी पणशीकर होते, मी, सुधाकर मरकर, जान्हवी, आणि आम्ही काय करायचो की तालमीत जे होतं ते फायनल नसतं कधी. आलं लक्षात ना. नवीन प्रयोग काहीतरी करत राहायचं, नवीन प्रयोग, म्हणजे रोज नवीन, म्हणजे तोच प्रयोग म्हटल्यानंतर ते हे होतं ना सारखं मोनोटोनस, साचेबंद. तर पहिला प्रयोग शिवाजी मंदिरला होता आमचा, आणि त्यावेळेला मी जेलच्या आतमध्ये असे बार होते लावलेले, जेल, आणि पणशीकर म्हणजे ग्लाड, थँक्यू मिस्टर ग्लाड, आणि मी वीरभूषण पटनाईक डॉक्टर. तर मी त्यांना सारखा डिवसत असतो. तर त्या दिवशी त्यांनी काय केलं, एक प्रयोग म्हणून करायला गेले ते, आणि त्यांच्या हातामध्ये एवढा जाड रॉड होता, तो रॉड असाच हे करायचे, आणि मी त्यांना डिवसल्यावर त्यांना असं वाटलं, त्याने फेकून मारला रॉड माझ्यावर, आणि तो रॉड त्यांना असं वाटलं की ते बारला लागेल आणि खाली पडेल. तो 2 बारमधून आत आला आणि ते 6 संबंध रक्तबंबाळ झालं. तरी मी काय बोललो नाही, कारण मला
पहिला अंक संपे पण बाहेर जाताच येत नव्हतं कोठडीमध्ये ना. आणि मला समजेना की बाबा रक्त डोळ्यातून येते, कानातून येते, नाकातून येते, काही पत्ता नाही. आणि शेवटचा सीन होता आमचा सुधा करमरचा, म्हणजे वीरभूषण पटनाईकची उमा पटनाईक बायको, ती भेटायला येते आणि ग्लाड समोर बसलाय आणि ती भेटायला येते. माझ्या पायामध्ये साखळदंड आहे. तर ते बोलत असताना सहज माझा चेहरा असा वरती गेला, ती थरथरली एकदम. सुधाताई घाबरली, तिला काय बोलताच येईना. पण त्या ह्याच्यामध्ये मी तिला सांगितलं हळू, कोणाला कळणार नाही अशा जातं, गडबड करू नको, डायलॉग बोल म्हणून, म्हणजे नको नको डायलॉग बोल. आणि तो सीन आम्ही संपूर्ण केला. आणि त्यानंतर पहिला अंक संपल्यानंतर मी आत गेलो आणि ते स्पिरिट गम असतो ना आपला, तो स्पिरिट गम लावला आणि दुसरा अंक सुरू झाला, तिसरा अंक सुरू झाला. प्रयोग संपल्यानंतर रात्री 8:30ला रवींद्राला तोच प्रयोग होता. अरे बापरे. तोही प्रयोग केला मी काय. आणि दुसऱ्या दिवशी गिरगावला, आपल्या तुम्ही म्हणा गिरगावचा उल्लेख केलात म्हणून सांगतो, गिरगावला डॉक्टर तेलंगांचं हे होतं दवाखाना. त्यांना जाऊन भेटलो, म्हटलं डॉक्टर असं असं झालेलं आहे. काय झालं म्हणजे असं असं झालं आहे बघा. मग काय ते त्यांनी बघितलं आणि टाके घातली. 6 टाके पडले होते. म्हणाले 6 टाके घेतले, 15 दिवसांनी काढूया आपण. बरं, आमचं नवीन नाटक थँक्यू मिस्टर ग्लाड, रोज प्रयोग चालू होते, रोज प्रयोग चालू होते. आणि 15व्या दिवशी मी गेलो टाके काढायला. 1 टाका का कमी होता का? तर मला डॉक्टर म्हणतात, अरे बाळ मी 6 टाके घातले होते, आता 5च आहेत. बरोबर आहे. पडला असेल स्टेजवर म्हटलं एखादा, काय माहिती म्हटलं कोणाला. पण ते पणशीकरांना त्याचं फार वाईट वाटलं. त्याने साहजिकच आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये पूजा घातली. आता ते का त्यांनी मुद्दाम केलं नव्हतं, होऊन गेलं. एक सीन आपण करतो तसं ते होऊन गेलं, दुसरं काही नाही. पण ते आणि प्रयोग सारखे चालू होते, हाऊसफुल प्रयोग चालू होते. आणि त्यावेळी मला काहीच करता येत नव्हतं. आपण प्रयोग कॅन्सल करू शकत नाही, काही करू शकत नाही. पण केले मी ते. टाका पडला शेवटी, तो रंग स्टेजवरच पडला कुठेतरी. पण तुमची तालीम बघायला इतरही कलाकारांनी अनुभव घेतला असेल ना तुमच्या तालमीचा, कारण शिकण्यासारखं खूप असतं. आमच्या जिगर चालू होतं नाटक, म्हणजे गणेश सोळंकी डायरेक्शन आणि मोहन वाळांचं ते जिगर. तर त्या जिगरच्या तालमीच्या वेळेला नाना पाटेकर तालमीला यायचा. अरे वा. अच्छा. नाना पाटेकर यायचा. म्हणजे त्याचे स्वराधीचे दिवस असतील. त्याचे अगदी ते हे चालू होते त्यांचं पाहिजे जातीचे. त्यावेळी तो नाना यायचा वरती तालमीला, आपलं यायचा, थोड्या वेळ बसायचा, निघून जायचा. अरे वा. हा, म्हणजे निरीक्षण. आणि त्याच वेळेला आमच्या गुरु ज्यावेळी चालू होतं, गुरुच्या तालमी रॉबर्ट म्हणे हायस्कूलला चालल्या होत्या, तर तिथे माझी सॉलिल्युक ऐकायला अमोल पॉलेकर यायचा. अरे वा. हो. त्याला ते तो तालमीवाडीत राहायचा ना. हा, हो. त्याला गावदेवीला. तर त्याला कळलं की अशी तालीम चालू आहे गुरुची, आणि गुरुची हवा फार होती त्यावेळेला. तर तो अमोल पालेकर 1-2 वेळा आलेला मी बघितलं त्याला. पण तुमचे हे दौरे, सतत बाहेर राहणं, व तब्येत कसं काय व्हायचं? कारण त्या काळातले दौरे म्हणजे मोठमोठे असायचे. विदर्भाला गेला, 15-20 दिवसाचे, मराठवाड्यामध्ये 15 दिवसाचे दौरे, कोकणात दौरे, आणि रस्ते त्या काळातले खराब. पण त्याचं मी क्रेडिट आमच्या मृत्युंजयच्या वेळेला परशुराम सामांना देईन मी. अच्छा. हां. हां. कारण का व्हायचं, हे ग्रस्त फार, जे साल ते त्यांचं वय. अच्छा. हां, म्हणजे 75 साली नाटक आलं, त्यावेळी त्यांचं 75 वय होतं. आणि पितामह भीष्म त्याने केला होता, तो 82 सालापर्यंत गेला त्याने. अच्छा. हां. आणि ते सांगायचे की बाळच्या रूममध्ये मी राहणार काय. आणि प्रयोग संपल्यानंतर मी झोपलं असेल ना रात्री, तर सकाळी उठायची आणि खुर्ची टाकून बाहेर बसायची रूमच्या बाहेर. म्हणजे कोण भेटायला आले तर त्यांना सांगायचं ना, आता नाही भेटणार, तुम्ही तिकडे भेटा. रात्री 1000-1500 लोकांच्या समोर त्यांना काम करायचं आहे, तर आता भेटू नका, तुम्ही तिकडे येऊन भेटा. आणि ती कोणाला हात सोडायची नाही. आणि त्याने एक फार मोठा अनुभवी माणूस, जुन्यापैकी एक गोष्ट मला त्याने सांगितली होती की बाळासाहेब, एक लक्षात ठेवा, रात्री तुम्ही महारथी करण्याचं काम करताय, रोल करताय, पण कुठल्याही परिस्थितीत प्रयोग संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजारात हिंडायचं नाही. आपली इमेज खराब होते. लोकांनी तुम्हाला त्या राजाच्या ह्याच्यात पाहिलेलं असतं, आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी बाजारात, आता आमच्या शिवाजीमध्ये असे कपडे हे करून नाटक संपले की खाली उभे असतात काय,
तेवढी उदय मिडबावकर सांगायचं आपलं माहिती माहिती आहे, हो, मिडबावकर माहिती आहे. आपल्या शिवाजी मंदिरच्या समोर त्याचं studio. स्टुडिओ होतं. येस. तो नेहमी सगळ्यांना सांगायचा की मी आमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये 2 आर्टिस्ट भेटले, काय, एक निळू फुले आणि दुसरे बाळदुरी. प्रयोग संपल्यानंतर ते कधीच शिवाजी मंदिरच्या फुटपाथवर उभे दिसलेले मला आढळले नाही. प्रयोग संपला की गाडीत बसले निघून गेले, कधी थांबले नाही तिथे. हे 2च आर्टिस्ट म्हणे, असं उदय सगळ्यांना सांगायचं. बरं, चाहत्यांचे काय अनुभव दौऱ्यावरचे? अनुभव तर काय 2 असे. कारण कसं आहे की तुम्ही ज्यावेळेला आपण संपूर्ण महाराष्ट्रात फिरतो, वेगवेगळ्या म्हणजे आता ते भाषा 12 मैलांवर भाषा बदलते, संस्कृती बदलते, अपेक्षा बदलतात, प्रेक्षक बदलतात, मग त्यानुसार अनुभव पण येतात. अनुभव म्हणजे कसं आलं की आम्ही कराडला कोल्हापूरला प्रयोग आमचा होता. आणि तुम्हाला हा माहिती असेल, तारांगण होतं, गडकरी रंगा त्यांचा मॅनेजर, आपला काय त्याचं नाव, त्याने माझ्यावर जिगरमध्ये पण काम केलं होतं, बरंच नाव आहे त्याचं. तर तो म्हणाला, बाळासाहेब सांगलीला आमच्याकडे चहा प्यायला आपण जाऊया. चहा प्यायला आम्ही गेलो तर बस स्टॉपला उभे होतो आणि बस येते भरून जाते, बस येते भरून जाते. आणि एक बस आली, आम्हाला जागा मिळाली. बस रात्रीचं जागरण, आता याला नाही म्हणता येत नाही. तर मी बसलो, त्याच्या बाजूच्या खिडकीजवळ एक फेटेवाला बसला होता. काय बरं, जागरण असल्यामुळे टर्निंग आलं की डुलकी यायची, हो, डोळ्यावर झापड असायची, मग त्याच्या खांद्यावर असं पडायचं. मग तो लोक असं करायचं, बरं परत नेहमीप्रमाणे बसायचं आपण. परत डुलकी आली आणि हे आलं की परत त्याच्या खांद्यावर डोकं जायचं. 2दा त्याने मला सांभाळलं, असं हे केलं. 3ऱ्यांदा परत डोकं ठेवल्यावर तो काय म्हणाला माहिती आहे, कोल्हापूरचा माणूस, आपण अनपढ म्हणतो, अनपढ नसतात, हुशार असतात. अनपढ, कोणाला अनपढ आपण ठरायला अधिकार नाही. हां, अतिशय हुशार माणूस, सगळेच म्हणजे त्यांच्या परीने ते हुशार असतात. एक्झॅक्टली. आणि त्याने 3ऱ्यांदा जेवढे मी डोकं ठेवलं तेवढे त्याने डोकं सरळ केलं आणि मला म्हणाला, साहेब, बशीत कसं कपावाने बसावं. म्हणजे बशीमध्ये कप असतो तो कधी हलत नाही. करेक्ट. हां, बशीत कसं म्हणजे काय डोकं आहे म्हणतं माणसाचं. हे असे अनेक किस्से दौऱ्यामध्ये येत असतात. इव्हन आम्ही रामायणच्या वेळेला जायचो ट्रेनने सगळेजण, ते लोक सगळे म्हातारे बायका पुरुष वगैरे पाया पडायचे आणि ते सांगायचे, आपको नमस्कार नाही आहे, हे महाराज दशरथ को नमस्कार कर रहे. ही खरी, ही भूमिकेने दिलेली पावती आहे. अरुण गोल असायचा, राम लक्ष्मण जयशी असायची, सगळ्यांच्या ते पाया पडायचे म्हातारे लोक. पण सांगताना सांगायचे, आम्ही म्हणतो नाही नाही ऐसा क्यों, आपको नहीं है, ये राम को है, प्रभू रामचंद्रजी को है, ये कौशल्य को है, असं बोलायचं. केवढं त्यांना हे असायचं त्याचं. पण तुम्ही दशरथ का निवडलं? दशरथ, काय झालं की माझा प्रयोग होता काचेचा चंद्र पार्ल्याला. मी नव्हतो याच्यामध्ये आधी. पार्ल्याला प्रयोग होता आणि जयशीला तालमी म्हणजे तारखांसाठी रामानंद सागरने बोलवलं होतं. मग नटराज स्टुडिओचं ऑफिस होतं? नाही, घरी त्यांच्या घरी बोलवलं काय? अच्छा. हां. आणि मी म्हटलं मी तुला सोडतो आणि मी प्रयोगाला जातो पार्ल्याला. ठीक आहे म्हणाले. मी सोडले तिथे आणि जायला निघालो. तेवढ्यात रामानंद सागरने थांबवलं. काहून नाही गे? ते बोला मेरे हस्बंड है. क्या करते? त्याला काय मराठीचं हे माहिती नाही ना एवढं. क्या करते? बोला आर्टिस्ट है. अरे हो आर्टिस्ट है, आपने मुझे बताया नहीं कभी. बोला आपने पूछा किधर मेरे को. तर गप्प बसले. मग फणी मुजुमदार तिथे होते. हो, अच्छा. हां. ते फणी मुजुमदार त्यांना काय म्हणाले रामानंद सागरला, सागर जी ये स्टेज के बहुत बड़े कलाकार आहे, ऐसा आहे वैसा आहे वैसा आहे. एवढंच बोलणं झालं आणि मी म्हटलं मी निघतो, प्रयोग आता आहे माझा, संध्याकाळी मी पिकअप करेन. मी जायला निघालो. त्या रामानंद सागर मला जयशीने सांगितलं नंतर हे पाठीमागे पाठमारा बघत होते तुमच्याकडे, हा माणूस कसा चालतोय, काय 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 सगळं बघितलेलं आहे. आणि सुभाष सागरला सांगितलं की बालजी को फोन करके बताओ कल मिलने के लिए. काय मग दुसऱ्या दिवशी मी गेलो. बरं
आमचं कसं आहे की आपल्याला एखादी गोष्ट नाही पटली तर मी त्या फंदात पडत नाही अजिबात. नको आहे, आपल्याला नको आहे. मला बसवलं, मला म्हणाले देखिए बालजी 2 रोल है, एक मेघनाथ का और ये दशरथ महाराज का. बोला ठीक है, आपको कौन सा चाहिए? बोला मैं महाराज दशरथ करूँगा. अरे यार वो तो 2 ही एपिसोड है, ये मेघनाथ का थ्रू आउट है. बोला मेजरमेंट मैं नहीं देखता हूँ, कितना लंबा है कितना छोटा है वो देखता नहीं हूँ, लेकिन मेरे को दशरथ ही करना है. अरे लेकिन ओल्ड गेटअप है. बोला मैं शुरू में यंग टोल्ड रोल किए मैंने स्टेज में, तो उसकी फिक्र मत करो आप, ये दशरथ ही करूँगा मैं. तर मग विजय अरोराने मेघनाथ केला काय. आणि त्यानंतर 2 एपिसोडचे रामानंद सागरने काम बघून 22 एपिसोड केले. अरे वा, हो, 22 एपिसोड, चांगल्या कामाची पावती चांगलीच मिळते. 22 एपिसोड त्यांनी केले. आणि ते जाम खुश असायचे माझ्यावर. इवन मी गुजराती एक फिल्म करत होतो, गुजराती मारवाडी. त्यावेळेला हे तुमचं राजा दशरथ नाही, हरिश्चंद्र, ते पूर्वी मासिक होतं बघा, गुजराती हे चालवायचं नाटा हा त्यांचं. त्यावेळेला माझ्यावर हा होता रावणाचं काम केलेलं अरविंद त्रिवेदी. अरविंद त्रिवेदी. तर त्रिवेदी मला एकदा बोलता बोलला कि बालजी यार मेरे को अपने इसने बुलाया, रामान सागर जी ने, एक रोल है वो कौसा रावण का रोल ऐसा कुछ बोला. मैं म्हटले था तू क्या बोला? मैंने अभी तक कुछ बोला नहीं, लेकिन मैं कैसे एडजस्ट करूँ? मतलब पागल है तू, वो रोल मैंने सुना है, ये रोल तू करेगा ना सबसे ज़्यादा तेरा नाम हो जाएगा, ध्यान रखना. तू ना मत बोल, कोई भी प्रॉब्लम हो मैं तेरे को सोल्यूशन देता हूँ. तर तो म्हणाला कि लेकिन मेरे शो रहते हैं ना. बोला मैं भी शो करता हूँ, लेकिन ध्यान रखना तेरा दोपहर को रात को 4 बजे का शो होगा दोपहर को, तो उनको बोलने का सुबह 10:30 बजे का शो है. 4 बजे बोलेगा तो दोपहर को छोड़ेंगे तेरे को. तो 10:30 बजे का शो बोल देने का, तो 9 बजे भेज के रेस्ट तो मिलनी चाहिए. और रात को 8:30 बजे का होगा तो बोलने का 4 बजे है, ऐसा ॲडजस्ट करो तुम. आणि तो त्यानंतर त्याचं नाव झाल्यानंतर काही सुरुवातीचे फंक्शन आम्ही केले ना, तर तो प्रत्येक वेळी सांगायचा सगळ्यांना, ये बालजी बोले इसलिए मैंने रोल किया, मेरे को पता नहीं था इतना पावरफुल रोल है करके, लेकिन उन्होंने हद कर दिया कि ये रोल तेरे को करना ही चाहिए, बहुत बढ़िया रोल है. आणि नंतर नाव झाल्यानंतर मग विसरला. त्याला काही इलाज नाही. पण तसंच मी तुम्हाला पुढे विचारणार, मग हिंदी चित्रपटसृष्टी किंवा मालिकेच्या जगाचे तुमचे अनुभव कसे आहेत? कारण तुम्ही नंतर मग हिंदी सिनेमातही काम करणं थांबवलं. नाही थांबवलं म्हणजे आता तो काही चांगले अनुभव आपण घेऊया. समजा ईश्वर सिनेमा, के विश्वनाथ. केशवनाथ इवन मी तोही सांगतो. तेरे मेरे सपने केलं, ABCLचा सिनेमा होता. तेवढी आताचं जे आहे ना BKC, तिकडे आमचं शूटिंग होतं, मी प्राणसाहेब वगैरे सगळे. आणि रात्री 2:30-3 पर्यंत शूटिंग झालं ते. आणि मी हे दाखवले त्याचा पालक त्यांच्या मुलाचा, ते असतात लंडनला काय, आणि मी मुंबईत त्याला सांभाळतो. कोणाला तो चंद्रचूड सिंग होता त्याच्यामध्ये, आणि ती बरोबर आहे ती स्टारकास्ट. तर ते जेवढे येतात मुंबईमध्ये लंडनहून, तेवढी त्यांना कळतं की चंद्रचूडने लग्न केले. ते सगळे कुठले एरिया वगैरे सगळं बघतात, त्यांना संताप येतो. आणि मी आणि ते अशी गाडीत बसलो आणि चाललोय आणि ते मला फायरिंग करतात. ये आपने क्या किया, मेरी शादी का लड़की की शादी कर दी, ये किया वो किया. त्यानंतर मला खाली उतरवतो, ड्रायव्हर गाडी रोको, इनको उतरने दो नीचे. आणि मला खाली उतरतो. तर खाली उतरल्यानंतर त्या दरवाजाला धरून मी माझे डायलॉग सगळे त्यांच्याकडे बोलतो की तुम्ही काय प्रेम दिलं मुलाला, लंडनमध्ये फक्त पैसा 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 याचाच विचार करत बसलात. असा तो सीन होता. दिलीप जवळजवळ
10-12 मिनिटाचा सीन होता. काय टफ फाईट होती दोघांची, प्राणसाहेबांनी मी. सीन संपल्यानंतर आमचा डायरेक्टर जॉय अगस्तीन, त्याला मी बाजूला घेतलं. म्हटलं जॉय, बोला बोलिए भाई साहब, पिक्चर जो एडिटिंग हुआ ना तो ये सीन खाली 2 मिनट रहेगा, देख लेना. मी त्याला आधीच सांगितलं. नहीं नहीं क्या बात कर रहे आप, मैं डायरेक्टर हूँ, इतना फर्स्ट क्लास सीन हो गया, ऐसा टफ फाइट हो गया सीन, पूरा रहेगा सीन. बोला देख लेंगे. आणि ज्यावेळी ट्रायलला आम्ही गेलो, मी आणि जयशी दोघेही गेलो होतो. ट्रायलला गेल्यानंतर बघितलं आणि मग बाहेर येऊन त्याला विचारलं, क्या हो गया जॉय, कितना सीन था. सॉरी हो, म्हणजे त्यांना जे सांगायचं होतं ते मला कळलं. मी विचारलं नाही कशामुळे झालं, काय झालं, काय. पण मी त्याला आधीच म्हटलं की ही परिस्थिती आहे, म्हटलं तो राहणार नाही सीन, 2 मिनिटात आटोपणार म्हटलं. आणि त्याच अशा गोष्टीचा आपण जीव तोडून जी मेहनत घेतो ना, त्याची चीज आपल्याला ते झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे नको असं वाटायला लागलं. इवन आमच्या आता हिच्यावर मी काम केलं, तुमची हेमा मालिनी, आमचं ते आम्रपाली होतं, असं सिरियल होती. मला प्रश्न पडला, तिच्या भावाने फोन केला मला, हेमा मालिनीच्या, तर आपको दीदीने बोला आहे. मला कौन दीदी, हेमाजी. अरे बापरे म्हटलं. बरं मी आता पण कधी कोणाकडे मला काम द्या आत्तापर्यंत गेलो नाही कधी. बरोबर आहे. हो गेले. हो. ते म्हटलं बघूया तरी म्हटलं. आणि गेल्यावर पहिला प्रश्न मी तिला विचारलं, मेरा आपको किसने बताया. तर ते म्हणाले की क्या था इसमें, एक आम्रपाली के गुरु और आम्रपाली के पिताजी, ऐसा डबल रोल था और अच्छा रोल था. तो मैं पंकज जीर को पूछा, इसके लिए मेरे को एक अच्छा आर्टिस्ट दे दो. तो उन्होंने आपका नाम पहला बताया, इसलिए मैंने फ़ोन कर, मेरे भाई को बोलो फ़ोन करो करके. मग सगळं चालू होतं. मग मला विचारलं आपने फोटोग्राफ लाए क्या. बोला मेरे को किसी ने बताया नहीं फोटोग्राफ लाने का, आज तक मैं कभी गया नहीं फोटोग्राफ लेके. अच्छा ठीक है. नंतर म्हणाले अच्छा आपने कौन से सीरियल की है. तर मी म्हटलं रामायण की आहे. हां रामायण, हां कौन सा रोल किया. महाराज दशरथ. हां परत ती आणखी 2 इंच पुढे आली. महाराज दशरथ म्हटलं तर तिने अम्माला बोलवलं, मुलींना बोलवलं, सगळं या मग महाराज दशरथ. इतके ते आई वगैरे सगळे खुश झाले. आणि मग मला म्हणते अच्छा आप क्या देंगे, कॉफी देंगे. कॉफी म्हटलं ले लूंगा. झालं कॉफी वगैरे झाली, सगळं झालं. आणि मग मुद्द्यावर आलं, अच्छा इतने आप कैसा ये करेंगे पेमेंट का. तर मी त्याला म्हटलं पर डे इतना देता हूँ और पर एपिसोड में इतना देता हूँ. तो पर डे में आप कुछ कम करो ना, मेरे लिए कुछ कम करो. असं म्हटल्यावर आता इतकी मोठी हेमा मालिनी, तिला समोर जर कोणी असं म्हटलं असतं तो गांगरूनच गेलं असं. ठीक आहे आप जो बोलेगा वैसा बोलो, पण मी कशाला घाबरू. ज्या आपलं राहणं खणखणीत आपण कशाला हे करायचं. तर मी तिला तिने जो प्रश्न विचारला त्याच्यावर मी जे उत्तर दिलं, तिला आयुष्यात कोणी असं उत्तर दिलं नसेल. ती मला म्हणाली की बालजी मेरे लिए कुछ कम करो ना. तेव्हा मी तिला म्हटलं हेमाजी, मैं आपका फ़ैन हूँ, मैं आपका चाहता हूँ, मैं आपको मानता हूँ, आप बहुत बड़े आर्टिस्ट है, सब ठीक है, लेकिन आपने जो अभी मेरे को सवाल किया कि मेरे लिए कुछ कम करो, तो मैं आपसे ये जवाब देता हूँ कि आज तक आपने मेरे लिए क्या किया है. वाह. तुम्ही माझ्यासाठी आता पण काय केलं की मी तुझ्यासाठी कमी करू म्हणून. बरोबर आहे. आपलं नाणं खणखणे नाही, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे. बरं गांगरली काय, तिला सुचेना अजिबात. ठीक आहे आपण पर डे करेंगे. आणि मग ते पर डे केलं. आणि मला माहिती होतं की हिंदीवाल्यांचे 4 दिवस असलं तर ते 8 दिवस आपोआप होतात. पण ती समजली की हे काय खरं नाही आहे. त्यामुळे काय असतं की आपण ह्या ही फार मोठी लोक असतात, अनुभवी लोक असतात. ते ओळखतात समोरचा आर्टिस्ट काय तो, जज करतात ते. तर त्यांना वाटलं की नाही हा तसा नाही आहे, की ते नॉर्मल राहतात. तसा ह्याचा अनुभव आला संजय खानचा. हां तेच मी येणार होतो. संजय खान ग्रेट मराठामध्ये मी बाजीराव केलं. तर मी माझं काम झालं की मी फेऱ्या मारत राहायचो. बाजीरावचा रोल मी केला होता, थोरले बाजीराव. तर आता हे सगळं स्टेपिंग म्हणा, उठणं बसणं वगैरे सगळं आपल्याला आपण कामं केलेली होती त्याची. त्याच्यामध्ये मुकेश खन्ना होता,
नंतर पंकजीर होता. आणि एक 4-5 दिवस झाल्यानंतर संजयकांत मला म्हणतो, त्याने बघितलं की हा माणूस आपलं काम आणि आपण, काम झालं की मी फेऱ्या मारत बसायचो, कुठे गप्पा टप्पा असला प्रकार काही नसायचा. तर मला एकदा म्हणतो, यार बालजी मैंने देखा 5-6 दिन ये सब आर्टिस्ट जो है तो मेरे पास कुछ ना कुछ मांगते रहते हैं, मेरे को ये चाहिए, मेरे को वो चाहिए, मेरे को वो चाहिए, आप तो कुछ मांगते ही नहीं मेरे पास. तो मी म्हटलं, खान साहब मैं जो मांगूंगा वो आप देने वाले हैं क्या? अरे कमाल है, सब लोगों को मैं दे रहा हूँ तो आपको क्यों नहीं दूंगा? बोले एक काम करो, मेरे को प्रॉमिस दे दो. म्हणजे त्यांनी प्रॉमिस दिलं मला. मी म्हटलं, मेरे को एक अच्छा सीन दे दो, दूसरा कुछ नहीं चाहिए. खऱ्या कलाकाराला अजून काय पाहिजे? मेरे को सीन दे दो फर्स्ट क्लास, दूसरा कुछ नहीं चाहिए, खाना बिना भी हे नाही. मग त्याने एका एपिसोडमध्ये फरीदा जलाल आणि माझा 12 मिनिटाचा सीन दिला मला. आणि इतका जबरदस्त होता सीन तो. आणि तो दिल्यानंतर विचारलं, बोलला तो, दिया ना आपको, बोला थँक्यू. फार आणि फरीदा टफ फाईट होती ती आमची. इतकं छान हे केलं त्याने. आणि तो 12 मिनिटाचा तसा आला. हो हो, आला. सिनेमा सारखं नाही तसं. आणि रामानंद सागर यांच्याबद्दल, रामानंद सागरचे ते फार म्हणजे फार मस्त माणूस एकदम. काय झालं, ते असे लाईनीने 9 रूम होते. पहिल्या रूम मध्ये रामानंद सागर, मग तो रवी नगाईच स्पेशल इफेक्ट्स वगैरे, तो डायरेक्शन, मग अरुण गोविल, मग सीता, दीपिका, मी जयश्री, असे सगळे लाईनीर असतात. ते 5-6 दिवसानंतर ही आली, आमच्या ललिताबाई आल्या पवार. काय तो ललिताबाईंचं सुद्धा एक जी गोष्टी त्यांनी सांगितलं, मग हे केवढे अनुभव असतात या लोकांचे, विचार करण्यासारखे असतात, नवीन पिढीने शिकण्यासारखं असतं. तो सांगतो मी तुम्हाला. पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो, माझा त्यांचा परिचय नव्हता, तर मी जयश्रीने मला परिचय करून दिला, हे मिस्टर माझे असंच. ती वरपासून खालपर्यंत बघत बसली माझ्याकडे आणि थांबलीच नाही, डायरेक्ट रामानंद सागरकडे गेली. पापाजी, बोले क्या हो गया ललिता? वो बाल दूरी जो लौंडा है ना, उसको राम क्यों नहीं किया आपने? इतना हँडसम है, हाईट है, वगैरे 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 सगळं त्यांनी सांगितलं तिने रामानंद सागरला, उनको राम क्यों नहीं किया आपने? पण हे हुशार मंडळी हो, साधी साधी मंडळी नाही. त्याने उत्तर काय दिलं रामानंद सागरने, देखो दीदी, उनके हाइट का मेरे को लक्ष्मण कहाँ मिलेगा, उनके हाइट का भरत कहाँ मिलेगा, उनके हाइट के लिए मेरे को सीता कहाँ मिलेगी. गप्प बसली. मग पण ही 2 प्रकारची हाईट होती ना, एक शारीरिक आणि अभिनयाची. असं आपण एक निष्कर्ष काढू शकतो. आणि त्यावेळेस मला ललिता दिदींचा, आपल्या पवार यांचा एक कौतुक, म्हणजे त्याच्याकडनं बरंच शिकलो त्या वाक्यावरनं. 8-10 दिवस झाले दिदी, ललिता दिदी बसूनच होत्या, ललिता पवार, काम नाही. तर मी सहज आपलं डोकावलं, म्हटलं दीदी आज झालं नहीं हुआ ना? बोला ठीक है, तो आप पापा जी को पूछते क्यों नहीं, मेरा काम कब है, क्या 8-10 दिन हो गया, नहीं पूछने का. मैंने डेट दिए ना उनको, मैंने उनको डेट दी है, वो जब भी बुलाएंगे तभी मैं जाऊंगी. बात यह है कि रामानंद सागर जो है डायरेक्टर है, डायरेक्टर को सब देखना पड़ता है, हर एक आर्टिस्ट के बारे में सोचना पड़ता है. मैं अपने बारे में सोचती हूँ, मंत्रा के बारे में, लेकिन डायरेक्टर को सबका सोचना पड़ता है. और मैंने डेट दी है तो मैं पूछूंगा नहीं, जब भी बुलाएंगे तभी जाऊंगी. हा हुशार. आजकाल अशी परिस्थिती आहे की अर्धा तास झाला की मला दुपारी निघायचंय. एका दिवसात 2 शिफ्ट करते. हो, मला निघायचं, म्हणजे ते लक्षच नसतं. आणि ही बाई, एवढी मोठी बाई सांगते की मैंने डेट दी है, मैं पूछूंगा नाही उनको. केवढा मोठा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. काय माहिती, एवढ्या आपल्या प्रवासामध्ये कधी कधी असं होतं की आपण खूप जिव्हाळ्याने काही चित्रपट करतो, पण ते रिलीजच होत नाहीत. हो, असं बऱ्याच कलाकारांच्या बाबतीत झाले. तुमचं 1-2 चित्रपट असे हो आहेत ना, कुठेतरी असं लागून राहिलं की अरे नाही, मला ते फार त्याचं वाईट होतं. एक आमचा नागेश जरग आहे ना डायरेक्टर, त्याने लातूरला केलं होतं दान मोठं कन्यादान.
अच्छा. हा. त्याच्यामध्ये मी आणि बाप्पा शिर्के, दीपक शिर्के, तो मॉमेडियन होता आणि मी हिंदू दाखवलोय. आणि इतका सुंदर पिक्चर होता, अगदी धंद्याचा पिक्चर म्हणतात तसं. म्हणजे त्याच्यामध्ये 65 सीन्स होते, 65. त्यातले 63 सीन माझे एकट्याचे होते. अरे वा. हो. आणि इतका सुंदर पिक्चर झाला होता. आणि त्याचा प्रीमियर केला होता लातूरला आम्ही. त्यावेळी विलासराव देशमुख आले होते काय. आणि तो काय प्रोड्युसरने बंद केला. मी त्यांना विचारत होतो, नाही काय लावतच नाही तो, अमुक नाही. ते म्हटलं कॅसेट जरी असेल तरी मला तुम्ही द्या ना, मी पैसे देईन. नाही झालं. तसं दुसरं एक पिक्चर आमचे मित्र आहेत शशी देशपांडे, त्यांनी पूर्वी ते हत्याकांड झालं होतं ना, खैरलांची हत्याकांड, त्याच्यावर त्याने आक्रंदन नावाचा चित्रपट केला आहे. संपूर्ण मराठी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मोहन जोशी काय, प्रदीप विरणकर काय, तुझा उदय टिकेकर, शरद पोंक्षे, उपेंद्र लिमे, स्मिता तळवलकर, जबरदस्त टीम. आणि अतिशय एकही गाणं नाही त्याच्यामध्ये, एकही गाणं नाही आहे. आणि जबरदस्त पिक्चर झालं होतं. ट्रायल बघितली बऱ्याच वेळेला, पण पिक्चर रिलीज झालं नाही. अरे रे, इतकं सुंदर पिक्चर आहे ते, काय करण्यात आलं आता. आणि अशा एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये अनेक दिग्गजांच्या भेटीचे योग येतात. मला दोघांच्या बद्दलच्या तुमच्या आठवणी ऐकण्यात विशेष अर्थ आहे. एक तर बाळासाहेब ठाकरे आणि पु ल देशपांडे. मला वाटतं अशी असावी सासूचं बाळासाहेबांच्या हस्ते ध्वनिफीत प्रकाशन झालेलं कॅसेटचं. तेच कॅसेटचं, बरोबर आहे ना. हां. त्यानंतर मी जयश्रीचं पुस्तक ज्यावेळी केलं ना, त्यावेळी मी आणि आनंद आम्ही दोघे बाळासाहेबांना भेटायला गेलो. त्यांच्या शुभेच्छा मला हव्या होत्या. बसलो वगैरे सगळं झालं. तर मी म्हटलं, साहेब म्हणे मी संक्रांतीच्या दरम्यान दिल्लीला जायचं आहे, त्याच्या आधी होईल का, शुभेच्छा मिळतील का मला. त्याने असं वर बघितलं माझ्याकडे, बाळ सगळ्या महाराष्ट्राला आदेश मी देतो आणि तू मला आदेश देतोयस, म्हटलं तुम्ही केव्हाही द्या म्हटलं. आणि बोलायचं काम नाही त्यांच्याबद्दल, म्हणजे दैवतच ते बाळासाहेब. म्हणजे इतका मोठा आणि इतकं सुंदर शुभेच्छा दिल्या त्यांना. पहिलंच वाक्य त्यांनी लिहिलं आहे की जयश्री गिरडकर अजरामर आहे, हे पहिलं वाक्य त्यांचं. आणि पु ल देशपांडेंचं म्हणजे ते जयश्री आणि ते भेटले की कोकणीतच बोलायचे, कोकणीमधूनच बोलायचे. तुम्ही पुलत्सवाचं काहीतरी केलं होतं ना. हो, पुलोत्सव. ते जकातदारवर ह्या लोकांनी ते पुलोत्सव केला होता. मला फोन केला, त्या पुलोत्सवाच्या पत्रिका ज्या आहेत तिकीट, त्याच्यावर तुम्ही सही करायची दोघांनी. अच्छा. चार काका पण होते सर बोलतात. तर आम्ही गेलो, सकाळी 4 वाजल्यापासून लोकांची लाईन लागली होती सह्यावर. पण मी त्याला एका अटीवर म्हटलं, संध्याकाळी भाईंची भेट झाली पाहिजे. हा, बरोबर आहे, फुलांची भेट झाली पाहिजे. हा 5-1 मिनिटं आपण भेट करून देऊ काय. सकाळचा प्रोग्राम झाला आणि संध्याकाळी आम्ही गेलो. आम्ही दोघं, तो जकातदार व सगळी मंडळी गेलो. तर भाईंशी गप्पा मारल्यानंतर 5 मिनिटाचे पाऊण तास झाला. आणि इतकं बोलत होते, सुंदर सुंदर सुंदर. बोलायचं काम नाही त्यांचं. म्हणजे आपण ऐकत राहावं फक्त बस. एकदा आमचे पी कर्णिक म्हणून फाई गार्डनच्या तिथे दादरला, त्यांचं पी कर्णिक ENT स्पेशलिस्ट आहेत. तर ते माझे फॅन, त्यांनी गुरु बघितलं होतं डॉक्टरांनी. आता त्यांचा मुलगा हँडल करतो सगळं. तर आवाज हल्ली जायचं, मग ते सांगायचे ही गोळी घ्या, ती गोळी घ्या. मी आज जायला आणि भाई पु ल देशपांडे बाहेर यायला. तुम्ही म्हटलं, भाई तुम्ही काय करणार बाबा, तानसेन नसलो तरी कानसेन आहे ना, कानाची काळजी घ्यावी लागते. बरोबर. 2 विशेष प्रश्न. एक बाळ नाव कसं काय तुमचं पडलं? म्हणजे नाही, ॲक्च्युली काय की माझा जन्म झाला त्याच्या आधी आमचे आजोबा गेले. अच्छा. हां. तर ते नाव भिवाजी असं होतं. हां. आणि लहानपणापासून बाळ म्हणायचे. आता माझं शाळेचं सर्टिफिकेटवर भिवाजीच नाव आहे. पण ते BS धुरे मला सोपं पडायचं. त्याला पण बी लागायचं, ह्याला पण बी लागायचं. आणि बाळधुरे हे नाव इंडस्ट्रीमध्ये झालं. मग कायम तुम्ही बाळधुरे म्हणून ते झालं ते.
आणि दुसरा असा महत्वाचा प्रश्न आहे, 80 वय जवळपास, व्यवस्थित फिट, तोच देखणे पण, ह्याचं रहस्य काय? रहस्य काय माहिती की त्यावेळेला आमची रात्री प्रयोग, गोव्याला प्रयोग 1100 सुरू व्हायचे नाहीत काय, तिकडची संस्कृती वेगळी. 3-3:30ला जेवायचं. तर त्यावेळेला आमचे गुजराती डॉक्टर होते जोशी म्हणून, त्यांना कळलं तर मला म्हणाले, साहब ये अच्छा नहीं है, इतना रात को खाना उसका पॉइजन हो जाता है, बंद करो. मग त्यावेळेपासून मी ते सगळं बंद केलं. मग रात्री फक्त दूध भात, दही भात, किती उशीर होऊ दे, जेवण नाही. आणि ते बघून किती सांगू तुला, मध्ये आशा काळेने माझा बघून तिने पण सांगितलं मला, मेरे को भी यही दे, दूध भात किंवा दही भात. आणि हां, त्या रात्रीचं. आणि गुरु ज्यावेळी मी केलं त्यावेळेस गोव्याला दौरा होता आमचा, आणि गुरुच्या वेळेला मी रात्रीचं फक्त 1 कप दूध प्यायचो, जेवणावर काही नाही. पण त्याचा त्रास होता. गोव्यात दूध कसलं मिळतं हो, पाणी घातलेलं. गोव्यात दूध पिणं म्हणजे कठीणच आहे. आणि मी आलो दौरा करून 15 दिवसांनी ताप आला, मला त्रास झाला तो, कारण एक्झर्शन एवढं होतं गुरुचं 3.5 तासाचं, आणि एका कपाने काय होणार दूध. मग घरी आलो ना आजारी पडलो त्याच्यामध्ये. पण माझं खाण्यापिण्यावर मला हा कृष्णकांत म्हणायचा ना, दळवी आमच्यावर असायचा, हे सगळेच म्हणायचे. एवढंच कशाला, संघर्षाच्या वेळेला दत्ता भट आणि तोरडमल यांच्यामध्ये चुरस लागायची. ते मॅनेजरना सांगायचे, मनोहर कदमांना, माझ्या रूममध्ये बाळाला ठेवायचं किंवा बाळच्या रूममध्ये मला ठेवायचं. दत्ता भट सांगायचे आणि तोरडमल पण सांगायचे. का तर माझ्याकडे सगळं ड्रायफ्रूट असायचं, चिवडा, पौष्टिक सगळं खाणं असायचं. त्यामुळे त्याच्यावर असलं की आमची पण तब्येत सुधारते म्हणायची. दौऱ्यावर असताना मी कधी अगळबगळ कुठे जाऊन काही हे खा ते खा असल्या प्रकार कधी गेले नाही. तेवढं व्हेजिटेरियन, माहितीचं असलं तरच नॉनव्हेज, नाही तर नाही. हे इतकं मी ते सांभाळलं सगळं त्यावेळेपासून सांभाळलं. आणि व्यायाम त्यावेळेला होता माझा, व्यायाम चालू असायचा, आणि खाण्यापिण्यामध्ये कंट्रोल असायचं जबरदस्त त्यावेळेपासून. बरं, आपण आता रॅपिड फायर, तुम्हाला कल्पना आहे अलीकडच्या जर्नलिझम मधला एक महत्वाचा आहे, एक काहीतरी सांगायचं थोडंसं एका ओळीमध्ये, तुम्ही त्याचं हे दिलं तरी चालेल का म्हणून. काचेचा चंद्र, मृत्युंजय. चंद्रलेखा, नाट्यसंपदा. चंद्रलेखा. पसंत काय तुमची, नाटकाचे दौरे की सिनेमाचे आउटडोअर्स? ते मुळात सुरुवातीपासून नाटकामध्ये असल्यामुळे नाटकाचं ते प्रेम वेगळंच होतं दौऱ्याचं. हा, ते प्रेम वेगळं होतं. तुम्ही त्याचा आस्वाद आणि आनंद घेतला. सासर माहेर अशी असावी सासू, तुमचीच निर्मिती आहे घरची. सासर माहेर आमच्या गाडगेंची निर्मिती. हा, गाडगे पण तुम्ही हे केलं, बाईने डायरेक्शन केलं होतं. आम्ही आलेलो कोल्हापूरला. हो माहिती आहे मला. हा, मग हा, 2 पैकी कुठलं? हा, तुमच्या दृष्टीने? माझ्या दृष्टीने आता त्या ऍक्च्युली सासर माहेरमध्ये माझा विलनचा रोल होता. हो, माहिती आहे. आणि याच्यामध्ये रेग्युलर असा रोल होता. हा, दोन्ही चांगले होते. पंढरीची वारी की पाहुणी? पंढरीची वारी. आता तुम्ही पौराणिक चित्रपटामध्ये पण काम केलं त्या काळामध्ये. ते 2 दिग्दर्शकांचं मी तुम्हाला नाव सांगतो. चंद्रकांत, ज्यांचं बोलो हे चक्रधारी केलं होतं, आणि धीरूभाई देसाईंचं महासती अनुसया. चंद्रकांत. हा, कारण ते पौराणिक चित्रपटाचे मास्टर होते ते. ठीक आहे. आणि समजून घ्यायचे ते व्यवस्थित अगदी. म्हणजे इतकी मोठी कलाकार असायचे. दारा सिंग, विश्वजित आम्ही केले त्यावेळेला, त्यांचं विश्वजित, ही मौसमी चटर्जी. पण दाराजी तर एवढा मोठा पैलवान, पण इतका शांत स्वभाव. म्हणजे एकदा तर मी बघितलं त्यांना जेवताना 1-2 फुलके काहीतरी होते आणि एवढासाच भात. बोललं, दादाजी इतना ही? हाँ बालजी, अभी क्या खाने की जरूरत नहीं, पहिले बहुत खाया है. त्या मी ज्या नवीन होतो अशा जुन्या लोकांना भेटायचो ना, त्या चंद्रकांत यांना पण भेटले. चंद्रकांतजी. तर बाळढोरींबरोबर ह्या आजच्या ह्या आमच्या गप्पा, म्हणजे खरं तर आहे ना, या असा बराच वेळ आपण गप्पा करू शकतो. एवढं तुमच्याकडे अनुभवाचं भांडार आहे. तिन्ही माध्यमातून तुम्ही काम केले, चित्रपट, रंगभूमी, मालिका. आणि तुम्ही सहज बोलता बोलता चांगलं छान जुन्या आठवणी सांगितल्या.
खूप त्याच्यातून शिकण्यासारखं पण आहे हे तर त्याच्यातून अधोरेखित झालं. हॅशटॅग ठाकूर विचारणार एक सांगू तुम्हाला, या 3 जे माध्यम आहेत, हां पिक्चर जे आहे स्क्रीन, हां त्या स्क्रीनवर आपण आहोत त्याच्यापेक्षा मोठे दिसतो. हो टीव्हीच्या स्क्रीनवर आपण आहोत त्याच्यापेक्षा लहान दिसतो. हो फक्त स्टेजवर आपण जसे आहोत तसेच दिसतो. वा, म्हणजे गप्पांचा शेवट करताना त्यांनी जो एक तिन्ही माध्यमांची जी व्याख्या केली ती अतिशय मोजक्या शब्दात पण बरंच काही सांगणारी, सुचवणारी आणि डोळ्यासमोर ते सगळी माध्यम येणारी अशी आहे. धन्यवाद. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.